हॅलो वॉरियर्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडींचा अभ्यास नेमका कुठून करायचा आणि कुठल्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या आपण करायच्या याच्याबद्दल बोलणार आहोत. कारण चालू घडामोडी हा एक असा विषय झालेला आहे जिथे गेस करणं फार कठीण जातं विद्यार्थ्यांना, मार्क्स कमी येतात आणि नेमकं कुठून वाचायचं, किती वाचायचं, कधीपासून कधीपर्यंतचं वाचायचं, कितीही केलं तरी कमी पडतंय. हे जे काही सगळे डाऊट्स आहेत तुमचे ते हे लेक्चर पाहिल्यानंतर कम्प्लिटली क्लिअर होतील. चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी एक प्रॉपर दिशा जी आहे ती तुम्हाला मिळेल. ठीक आहे. सो जेव्हा आपण चालू घडामोडींचा विचार करतोय, आता तुम्ही जर ग्रुप सीची तयारी करत असाल, अर्थातच समोर येणारी एक्झाम जी आहे ती ग्रुप सीची पूर्वपरीक्षा आहे. मग त्या दृष्टीने ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2025चा जो पेपर झालेला आहे, जो 11 जानेवारीला झालेला, तर त्या पेपरमध्ये आयोगाने कुठल्या प्रकारचे करंट अफेअर्सचे प्रश्न विचारलेले आहेत, कुठले टॉपिक आहेत जे फोकस केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर अगदी रिसेंटला झालेला जो 14 जूनचा पेपर आहे, 14 जूनला झालेला पेपर कुठला होता? ग्रुप बी 2026ची पूर्वपरीक्षा. आता हे दोन पेपर जे आहेत हे तुम्हाला हेल्प करतील हे ओळखण्यासाठी की चालू घडामोडीमध्ये आयोग नेमके कुठले असे टॉपिक आहेत, कुठला असा भाग आहे ज्याला जास्तीत जास्त फोकस करतोय. म्हणजे जर मला चालू घडामोडींचा अभ्यास करायचा असेल तर असा कुठला पार्ट आहे की जो मी जास्त फोकस केला पाहिजे, कारण चालू घडामोडींमध्ये कितीही वाचा ते कमीच पडतंय. ठीक आहे. मग आता जर आपण ग्रुप सीचा पेपर पाहिला तर इथे तुमच्यासोबत मी त्याच्यातले जे करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत ना ते शेअर करते. क्वेश्चन नंबर 36 पासून पुढे आपल्याला ते प्रश्न पाहायला मिळतात. ठीक आहे. इथे जो पहिला प्रश्न आहे, कोणत्या शहरात 11वी, आय थिंक तुम्हाला दिसत असेल, एक मिनिट, ओके. कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडलेली आहे, असा प्रश्न विचारलाय. याचा अर्थ काय? ज्या पण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, या संघटनांच्या ज्या काही बैठका होतात किंवा ज्या परिषदा होतात त्या मी अभ्यासणं गरजेचं आहे. आता इकडे जे मी लिहून देईन ना तुम्हाला, हे पॉईंट्स थोडे नोट डाऊन करा, कारण इथून तुम्हाला कळणार आहे की मला नेमकं काय अभ्यासायचं आहे. चालू घडामोडींचा अभ्यास करताना असा कुठला पार्ट आहे जो मला फोकस करायचा आहे. ठीक आहे. सो संघटना असतील. मग आता इथे जरी तुम्हाला आशियानबद्दल विचारलेलं असेल तरी याच्यासोबतच जे काही G20ची परिषद होते, G7ची परिषद होते, म्हणजे ज्या बैठका पार पडल्या जातात किंवा वेगवेगळे जे करार असतात त्यांच्या ज्या बैठका असतील किंवा एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवरती महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांची जर एखादी बैठक पार पडलेली असेल तर ती बैठक कितवी होती, ती कुठे पार पडली, मग त्याचं यजमानपद किंवा आपण जे म्हणतो अध्यक्षपद कुठल्या देशाला वगैरे देण्यात आलेलं, आणि तिथे जर एखादी स्पेसिफिक घडामोड अशी घडलेली असेल, एखादा असा निर्णय घेण्यात आलेला असेल की जो फार चर्चेत आहे, तर तो आपल्याला माहिती असायला पाहिजे. द नेक्स्ट जर आपण पाहिलं तर अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले. याचा अर्थ काय? त्यांना अपेक्षित आहे तुम्ही पुरस्कार करावेत. मग इथे जरी त्यांनी फक्त पद्मपाणी हा पुरस्कार किंवा अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सव चित्रपटाशी रिलेटेड पुरस्कार विचारलेले असतील तरी पुढे जेव्हा आपण पाहत जाऊ ना तेव्हा एक गोष्ट लक्षात येईल की त्यांनी पद्म पुरस्कार पण विचारलेले आहेत. म्हणजे आयोगाने पद्म पुरस्कार विचारलेत, म्हणजे मला पद्म पुरस्कार पण माहिती पाहिजेत. किंवा एखादा पर्यावरणाशी संबंधित असणारा जर पुरस्कार असेल तर तोही विचारलेला आहे. एखाद्या खेळाडूला देण्यात आलेला पुरस्कार असेल तोही आयोगाने विचारलेला आहे. किंवा एखादा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार आहे जो फार चर्चेमध्ये आहे तर त्याच्यावरती पण प्रश्न विचारलाय. म्हणजे एकूणच पुरस्कार हा जो टॉपिक आहे तो मी करणं अपेक्षित आहे. आयोग मला तिथे प्रश्न विचारू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं आपण तर इथे 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. आता हा जो प्रश्न आहे की नाही, आपण जे GK म्हणतो, खरं तर हे चर्चेमध्ये होतं पण तरी सुद्धा ना GKचा असा पार्ट की जगात हे थोडं मागे राहिलं तरी चालेल पण भारत आणि महाराष्ट्र यांच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या पहिल्या नियुक्त असतात किंवा पहिली घटना घडलेली असते
किंवा कुठलाही पहिला प्रकल्प, म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा एखाद्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एखाद्या ठिकाणी, ज्याला आपण GKचा पाठ म्हणून संबोधतो, तर ती गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. मग एखादी गोष्ट अशी असू शकते की जी रिसेंटली पहिल्यांदाच झालेली आहे, किंवा एखादी गोष्ट अशी असू शकते की जी आत्ता सध्या चर्चेत आहे पण ती इतिहासात कधीतरी पहिल्यांदा झालेली, म्हणजे निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा. या प्रकारचा प्रश्न आयोगाने विचारलेला होता. म्हणजे आयोग कुठे प्रश्न विचारतोय हे मला कसं समजेल, ज्यावेळेला मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहीन त्यावेळेला. देन नेक्स्ट जर पाहिलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, गव्हर्नमेंटच्या ज्या योजना येतात, हा एक इतका इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मग हा तुम्ही करंट अफेअर्सच्या दृष्टीने पहा किंवा हा पॉईंट तुम्ही अर्थशास्त्राच्या दृष्टीने पहा, दोन्हीकडे तुम्हाला याच्यावरती प्रश्न पाहायला मिळतील. आता इथे या पेपरमध्ये आय थिंक ही एकच नाही, आणखी एक योजना विचारलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, आयोगाला अपेक्षित आहे की ज्या पण गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या योजनांची बेसिक माहिती तरी तुम्हाला असायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त यापूर्वी आयोगाने एका बाजूला योजना, एका बाजूला त्या योजनांची तारीख, किंवा एका बाजूला योजनेचं नाव आणि एका बाजूला ती योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे, म्हणजे त्या योजनेचा उद्देश काय आहे, या स्वरूपाचे प्रश्न पण विचारलेले आहेत. ठीक आहे. सो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तर पूर्ण वर्षभर चर्चेतच होती. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला होता 12 सप्टेंबर 2025 मध्ये, घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाच्या अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून हे केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. आता लक्षात घ्या की जेव्हा पण सर्वोच्च न्यायालयाचा कुठलाही एखादा असा निर्णय, ज्यावेळेला निर्णय दिला जातो अर्थातच कायदा तिथे येतोच, पण बरेचसे निर्णय देताना आपल्या घटनेने जे काही, म्हणजे घटनेची जे काही हे आहे, मूलभूत संरचना आहे किंवा घटनेमध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी आहेत त्यांचा संदर्भ दिला जातो किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड केल्या जातात. जसं की आपण कलम 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या अभ्यासतो. राज्यसंस्थेची व्याख्या कलम 12 मध्ये जी दिलेली आहे त्याच्यामध्ये ठराविकच गोष्टी आहेत, म्हणजे संसद असेल किंवा राज्य विधिमंडळ वगैरे असेल, या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी राज्यसंस्था म्हणून. पण सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी त्यांच्या निर्णयानुसार आणखी काही बाबींचा उल्लेख राज्यसंस्था असा केलेला आहे. मग जेव्हा सर्वोच्च न्यायालय असा कुठलाही निर्णय देत आहे की ज्याचा उल्लेख संविधानातल्या एखाद्या तरतुदीशी रिलेटेड आहे, त्यावेळेला तिथे आयोग प्रश्न विचारतो. म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय असतील, जे चर्चेमध्ये असतील. आता इथे तुम्हाला आवासाचा अधिकार दिसतोय, पण याच्यासोबतच एक गोष्ट जी चर्चेत होती, इच्छामरण. सो कलम 21 मध्ये जो काही आपला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क आहे, तिथे मग आपल्याला मरणाचा हक्क आहे का, ज्याला आपण इच्छामरण म्हणतो, त्याचा हक्क आहे का, त्याच्याशी रिलेटेड काही तरतुदी आहेत का, तुमच्या पुस्तकामध्ये पण दिले आहेत. तर ते पॉईंट तुम्हाला अभ्यासायचे आहेत, कारण ज्यावेळेला सुप्रीम कोर्ट आपल्या संविधानातल्या कुठल्याही तरतुदीचा आधार घेत आहे किंवा रेफरन्स देत आहे एखाद्या निकालामध्ये, त्यावेळेला तिथे तुम्हाला प्रश्न बनू शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, 41 नंबरचा क्वेश्चन आहे. हां, आता राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातल्या कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार, हा परत कुठल्या कॅटेगरीत जातोय, पुरस्कार या कॅटेगरीमध्ये जातोय. स्पेसिफिकली इथे जे काही ई गव्हर्नन्स पुरस्कार होते आणि याच्याशी रिलेटेड दुसऱ्या पण एका एक्झाममध्ये प्रश्न आलेला, म्हणजे सलग 2 एक्झाममध्ये राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारवरती प्रश्न विचारलेला आहे ग्रामपंचायतीशी रिलेटेड. आणि विशेष म्हणजे आता मी पुढे जेव्हा तुम्हाला सांगेन की कुठून करायच्यात या चालू घडामोडी, त्यावेळेला तर मी सांगेनच. पण मी काय केलं होतं लास्ट चॅलेंजमध्ये, प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजमध्ये, जे मी याच्यासाठी घेतलेलं 14 जूनचं आणि त्याच्या आधीच्या पण चॅलेंजला, जे 4 जानेवारीसाठी घेतलेलं चॅलेंज होतं 100 डेज चॅलेंज, त्याच्यामध्ये करंट अफेअर्सच्या काही टेस्ट दिलेल्या होत्या आणि त्या टेस्टमधून मुलांची तयारी करून घेतलेली आणि त्याच्यातले बरेचसे प्रश्न जे आहेत ते रिफ्लेक्ट झालेले होते, कारण काही ठराविकच मुद्दे होते जे फोकस करून टेस्ट ज्या आहेत त्या प्रिपेअर केलेल्या होत्या. तर त्याच्याबद्दलची पण अपडेट मी देईनच थोड्या वेळात तुम्हाला. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म, हा एक मुद्दा इतका इम्पॉर्टंट आहे ना की ज्यावेळेला पण एखादा डिजिटल प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला जातो, मग तो गव्हर्नमेंटकडून दिला जाईल किंवा कुठलीही एखादी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, घटनात्मक संस्था ज्याला आपण म्हणतो, त्यांच्याकडून आहे,
किंवा गव्हर्नमेंटची जी वेगळी वेगळी मंत्रालय आहेत त्यांच्याकडून आहे, किंवा रिसेंटली आता जो पण AI चा वापर सगळीकडे वाढलेला आहे, त्याच्यामध्ये पण कृषी क्षेत्रामध्ये AI चा वापर जो केला जातोय त्याच्याशी रिलेटेड जे धोरण गव्हर्नमेंटकडून जाहीर केलं जातं, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत, कारण इथे 100% आयोगाचे प्रश्न बनतात. ठीक आहे. सो जेवढे पण नवीन ॲप येतात किंवा गव्हर्नमेंटचे जे डिजिटल प्लॅटफॉर्म येतात तिथे तुम्हाला प्रश्न बनतात. त्याच्यानंतर 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्रश्न विचारलेला आहे. अगेन हा प्रश्न कुठे जाईल? पुरस्कारामध्ये, म्हणजे पुरस्कारावरतीच तुम्ही 2-3 प्रश्न आत्ता पाहिले. त्याच्यानंतर 2025च्या ड्युरंट कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला? अगेन कुठल्या ज्या स्पर्धा झालेल्या असतील खेळाशी संबंधित असतील, किंवा ज्या आपण वेगवेगळ्या इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धा पाहतो तिथे जी काही भूमिका बजावलेली असेल, किंवा आत्ताचा फिफा असेल, तर ज्या पण स्पर्धा अशा झालेल्या असतील तर त्याच्याबद्दलची ॲटलिस्ट बेसिक माहिती आपल्याला पाहिजे, की फायनल कुठे पार पडली, कोण जिंकलं, कोण उपविजेता आहे, किंवा काही वेळेला एखाद्या ठराविक खेळाडूचं नाव जे आहे ते घेतलं जातं फार, कारण त्या खेळाडूने काहीतरी स्पेसिफिक तिथे केलेलं असतं, तर त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. जसं IPL झाल्यानंतर आय थिंक वैभव बद्दल प्रश्न विचारलेला होता आयोगाने. ठीक आहे. त्याच्यानंतर PM धनधान्य कृषी योजना, दुसरा प्रश्न आला योजनेवरती. हा प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्स किंवा जॉग्रफीमध्ये पण दिसू शकतो. कृषी रिलेटेड योजना असेल तर तो प्रश्न तुम्ही 3 ठिकाणी पाहू शकता. म्हणजे जर तुम्हाला करंट अफेअर्समध्ये नाही आला तर एक तर तो प्रश्न तुम्हाला भूगोलमध्ये विचारला जाऊ शकतो, किंवा तो प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये विचारला जाऊ शकतो, नाही तर मग करंट अफेअर्समध्ये. म्हणजे 3 ठिकाणी हा प्रश्न दिसण्याचे चान्सेस असतात. देन सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद आणि आणखी एक दुसरी शिखर परिषद विचारली, म्हणजे परिषदांवरती प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर कोणत्या क्रीडापटूंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला? आत्ताच सांगितलं मी, पद्म पुरस्कार करून ठेवायचा प्रश्न बनतोय. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावरती आधारित असणारी अंगणवाडी विचारलेली आहे, म्हणजे इथे पण प्रश्न आहे. देन हैदराबाद इथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा ज्या आहेत त्याच्यामध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी व्यक्ती विचारलेली आहे. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला ॲड करायचा आहे, इस्रो आणि नासाचा संयुक्त प्रकल्प विचारला आहे, म्हणजे ज्या पण अंतराळ घडामोडी आहेत या तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. मग आता जेवढे प्रश्न पाहिले त्याच्यावरून तुमच्या लक्षात काय आलं? पुरस्कारावरती तीन आय थिंक 2 की 3 प्रश्न आहेत पुरस्कारावरती. योजनांवरती 2 प्रश्न पाहायला मिळाले. पुरस्कारावरती आय थिंक 4 प्रश्न पाहिले असतील आपण. अंतराळ घडामोडीवरती प्रश्न आहेत. वेगवेगळ्या ज्या शिखर परिषदा झालेल्या आहेत त्याच्यावरती 2 प्रश्न आहेत, म्हणजे तो एक मुद्दा तुमचा झाला पाहिजे. अंतराळ विषयक ज्या घडामोडी असतात तिथे प्रश्न आहे, आणि जे न्यायनिर्णय किंवा राज्यघटनेशी संबंधित म्हणजे राजकीय घडामोडी हा जो आपण पार्ट पाहतो तो, त्याच्यानंतर कृषी रिलेटेड आणि GKशी रिलेटेड एवढे टॉपिक आहेत जिथे तुम्हाला ग्रुप Cला प्रश्न पाहायला मिळतात. आता आपण काय करूयात ना, फटाफट ग्रुप B पूर्व परीक्षा जी 14 जूनची झाली आणि त्याच्यानंतर करंट अफेअर्सला म्हणजे इतका मोठ्या टीकेचा सामना करावा लागला की करंट अफेअर्स म्हणजे इतिहास विचारलाय की काय, ते जे प्रश्न ते अगदी क्विकली पाहूयात आणि नंतर कुठून वाचायचं हे पाहूयात, कारण हे सगळे प्रश्न तुमच्या नजरेखालून गेलेले असतील असं मला अपेक्षित आहे. ठीक आहे. सो आता इथे जर आपण पाहिलं, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, परत पुरस्कारावरती प्रश्न आला. खान मिगो, आता हे AI शी रिलेटेड आहे, शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड आहे. आयोगाने शिक्षण क्षेत्रावरती याच्यापूर्वी शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड असणारे अहवाल असतील, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल याच्यावरती प्रश्न विचारलेत, आणि सध्या तर शिक्षण क्षेत्र हे अतिशय वादाचा आणि चर्चेचा मुद्दा आहे दोन्ही ठिकाणी, त्याच्यामुळे इथे प्रश्न बनतात. त्यानंतर कोणती बाब उभ्या शेतीचा व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाही, हा तुम्ही GKच्या बेसवरती तुमचं जे काही नॉलेज आहे त्याच्या बेसवरती याचा आन्सर करू शकतात. देन योजना आली, बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश विचारलेला आहे. लगेच दुसरी योजना आहे मिशन शक्ती योजना, म्हणजे योजना हा पार्ट असा आहे जो स्किप नाही करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर एक पायलट वैमानिक आणि उद्योजक ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची ब्ल्यू ओरिजिनची मोहीम आहे, म्हणजे अगेन तुम्हाला अंतराळ विषयक ह्या ज्या आहेत घडामोडीच्या आहेत त्या करायच्यात. शुभांशु शुक्ला जे आहेत तर ते खूप जास्त चर्चेमध्ये होते, प्रश्न आपल्याला इथे बनणं अपेक्षित होतंच. ठीक आहे. त्याच्यानंतर 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आय थिंक इथे पण घेतला असेल मी तो प्रश्न,
2024च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या, एखाद्या महिलेची निवडणूक होणं म्हणजे निवड होणं, नियुक्ती होणं कुठल्याही ठिकाणी, एखाद्या महिलेने काहीतरी स्पेसिफिक कामगिरी बजावणं आणि ओव्हरऑल महिलांचा परफॉर्मन्स याच्यावरती प्रश्न विचारले जातात. देन लेगो ही खेळणे बनवणारी कंपनी, तिचं कार्यक्षेत्र जगभरात विस्तारलेलं आहे. आता हे स्पेसिफिक एखाद्या कंपनीबद्दल विचारले. पण जर तुम्ही 24-25चा जो अर्थसंकल्प होता जो आपण घेतलेला होता तो जर तुम्ही पाहिला असेल 25-26चा आय थिंक, तर त्याच्यामध्ये खेळणी क्षेत्रासाठी काही स्पेसिफिक तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. मग ज्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये जर एखाद्या क्षेत्राला महत्त्व देण्यात आलेलं आहे, त्याच्यासाठी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली आहे, एक ठराविक निधी जो आहे तो त्याच्यासाठी अलॉट केलेला आहे, तर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न जे आहेत ते बनण्याचे चान्सेस असतातच. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन पद्मभूषण पद्मश्री पुरस्कार, आत्ता थोड्या वेळापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं की पद्म पुरस्कारांवरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं आपण नॉर्मन बोरलॉग पुरस्कार, अगेन हा एक पुरस्कारावरचा प्रश्न आहे. म्हणजे एकूणच तुम्ही जर 2025 आणि 2026 ग्रुप सी ग्रुप बीचे पेपर जर पाहिले तर पुरस्काराला आयोगाने थोडं जास्त फोकस केलेला आहे, मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातले. देन इथे 17वी ब्रिक्स शिखर परिषद विचारली. अगेन आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेवढ्या पण परिषदा होतात त्या आपल्याला माहिती असायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर युएनई बद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. अगेन हा थोडासा आंतरराष्ट्रीय पातळीवरती मानवी हक्क मानव विकास याच्याशी संबंधित प्रश्न जातो. आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान, आता एखाद्या देशाच्या पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष म्हणून एखाद्या महिलेची जरी निवड झाली, सर्वात तरुण व्यक्तीची जरी निवड झाली किंवा नवीन कुठलीही व्यक्ती आल्या ती काहीतरी असे धडाकेबाज निर्णय घेत असते, त्याच्यामुळे पण ती चर्चेत असते. आणि याच्या पूर्वीचा आयोगाचा इतिहास हा राहिलेला आहे की वेगवेगळ्या देशांच्या निवडणुका जेव्हा होतात तर त्यावेळेला जर भारतीय वंशाचे काही लोक तिथे असतील की ज्यांनी त्या निवडणुकीमध्ये म्हणजे ते उभे राहिले होते वगैरे, तर त्याच्याशी रिलेटेड आणि जे निवडून येतात त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जंगलाचा विश्वकोश म्हणून ओळखले जाणारे पर्यावरण रिलेटेड प्रश्न विचारले जातात. व्यक्तिविशेष विचारलेला प्रश्न आहे तो. आणि दहशतवाद विरोधी परिषद 2024 ही कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली आहे, म्हणजे अगेन परिषदा हा घटक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता मुद्दा हा येतो की जेवढं काही आपण आत्ता पाहिलेलं आहे, आता नेमकं वाचायचं काय, म्हणजे कुठून करायचं, काय काय वाचायचं हे टॉपिक तुमच्या लक्षात आले का? आत्ता जेवढे सांगितले ते लक्षात घ्या. त्याच्यातले जेवढे माझ्या लक्षात येतात तेवढे मी तुम्हाला लगेच देते. एकतर योजना मोस्ट इम्पॉर्टंट, एकाच पेपरमध्ये 2-2 प्रश्न तुम्हाला योजनेवरती पाहायला मिळतात. देन पुरस्कार, 3-4 प्रश्न एकाच पेपरमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे जर योजनेवरती 2 प्रश्न आहेत आत्ताच्या दोन्ही पेपरमध्ये आपण पाहिले, 1 किंवा 2 प्रश्न, हे 2 आणि हे 3 प्रश्न जरी म्हटलं तरी ज्या करंट अफेअर्सच्या नावाने आपण इतकं ओरडत असतो, 5 प्रश्न तुम्हाला इथेच कव्हर होत आहेत. 15 पैकी 5 प्रश्न इथेच कव्हर होतात. मग 10 प्रश्न जे उरलेले आहेत त्याच्यामध्ये आणखी 2 प्रश्न एकाच गोष्टीवरती कुठे आपण पाहिले, परिषदा. म्हणजे एकाच पेपरमध्ये एकापेक्षा जास्त प्रश्न, 2-2 प्रश्न परिषदांवरती विचारलेत. किती प्रश्न झाले? 7 प्रश्न झाले. म्हणजे ऑलमोस्ट निम्मा पार्ट जो आहे तुमचा तो या 3 घटकांवरतीच विचारलेला आहे. आता मागचे जर 2 पेपर्स पाहिले तर याचा अर्थ काय, मला हे परफेक्ट करता आलं पाहिजे. मग याच्यानंतर जर पुढे मी बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर एखादी महत्त्वाची नियुक्ती असेल किंवा नेमणूक असेल तर ती मला करून ठेवायची आहे. ज्या काही राजकीय घडामोडी असतील त्याच्यामध्ये पण निवडणूक विषयक ज्या असतात तिथे थोडे जनरली जास्त प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर AI किंवा आपण असं म्हणूयात की जे काही ॲप येतात किंवा यांचा वापर जो वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित आहे, मग तो शिक्षण क्षेत्राशी संबंधित असू शकतो, कृषी क्षेत्राशी संबंधित असू शकतो आणि ऑब्व्हियसली पर्यावरण रिलेटेड ज्या घडामोडी आहेत. मग पर्यावरणाशी संबंधित जेव्हा घडामोडी येत आहेत त्यावेळेला पर्यावरणाशी संबंधित असणारे पुरस्कार विचारले जातात, त्याच्याशी संबंधित असणारी व्यक्ती विचारली जाते, हे विचारलं जातं. आर्थिक घडामोडी ज्या आहेत इथे सुद्धा क्वेश्चन्स बनतात. मग हे डायरेक्ट तुम्हाला करंट अफेअर्समध्ये जरी नाही पाहायला मिळाले तरी तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये या घडामोडी करणं भागच असतं. इथे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आणखी एक पार्ट महत्त्वाचा आपण पाहिलेला, अंतराळवरती एक प्रश्न
कन्फर्म आहे. म्हणजे जर इथं आपण अंतराळ एक घटक जोडला तर 8 प्रश्न हे तुम्हाला कन्फर्म माहिती आहेत की कुठून येत आहेत. ठीक आहे. आणि मग बाकीचे जे 7 आहेत तिथे मग बाकीचं तुमचा जी केचा काही पार्ट येईल की म्हणजे देशातील किंवा राज्यातील जे पहिले आहे कुठलीही गोष्ट जी पहिल्यांदा घडलेली आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. जे न्याय निर्णय आहेत त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारले जात आहेत. आणि ज्यावेळेला परिषदा विचारल्या जातात किंवा एखादा महोत्सव विचारला जातो, एखादी समिट विचारली जाते, त्यावेळेला ती जनरली आंतरराष्ट्रीय पातळीवरची समिट जी असेल ती विचारली जाते. ठीक आहे. सो हे काही टॉपिक आहेत जिथे प्रश्न विचारले जातात. याचा अर्थ असा आहे का की याच्या बाहेर प्रश्नच जात नाही, याच्या बाहेरही प्रश्न जातो. मग तो कुठे जातो, याच्या व्यतिरिक्त जे प्रश्न येतात ते याच्या व्यतिरिक्तचे प्रश्न येतात जे काही महत्त्वाचे अहवाल आलेले असतात किंवा एखाद्या विशिष्ट अहवालामध्ये जी भारताची कामगिरी आहे, ठीक आहे, किंवा ज्या काही क्रीडा विषयक घडामोडी असतात त्या, आणि व्यक्तिविशेष. मग हे व्यक्तिविशेष करताना त्या व्यक्तीची नियुक्ती असू शकते, त्या व्यक्तीला मिळालेला पुरस्कार असू शकतो, किंवा काय सांगायचं तुम्हाला, व्यक्तीची नियुक्ती असू शकते, व्यक्तीचा पुरस्कार असू शकतो, किंवा निधन वार्ता असू शकते. ठीक आहे. इथे प्रश्न बनतात. मग आता हा सगळा पार्ट आहे, हे सगळं कळलं, ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो उरतो अजूनही आमच्या डोक्यामध्ये ते म्हणजे हे सगळं कुठून करू, सोर्स काय असायला पाहिजे. आणि हा सोर्स आता तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे कुठलंही एक इयरबुक असेल, ठीक आहे. आता हे सांगण्यापूर्वी आधी सांगते की कधीपासूनचं करायचं, म्हणजे तुम्हाला कळेल की सोर्स कसा निवडायचा. ठीक आहे. कधीपासून करायचा हा जर प्रश्न असेल, 14 तारखेचा जर पेपर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्यापैकी बरेच जण म्हटले की खूप जुना वगैरे विचारलेला आहे. पण इव्हन जे सब्जेक्ट तुम्ही खूप डिटेलमध्ये अभ्यासता, जे 15 मार्क्सला असतात, तिथे सुद्धा तुम्हाला 15पैकी 15 येत नाहीत बऱ्याचदा. ते तुम्हाला अपेक्षित पण नसतं. इव्हन तुम्ही जो तुमचा स्कोर डिसाईड केलेला असतो मिनिमम मॅक्झिममवाला, तिथे सुद्धा तुम्ही 15पैकी 13-14 असे टार्गेट ठेवलेले असतात. सो करंट अफेअर्समध्ये 15पैकी 15 माझे आलेच पाहिजेत, हा अट्टहास नको. पहिली गोष्ट तर मान्य करा. दुसरी गोष्ट, येत असतील एखाद्याचे तर बेस्ट आहे, बेस्ट. पण जर समजा आपल्याला माहिती आहे की आपण म्हणजे आपला आवाका काय, तर पहिल्यांदा हा अट्टहास नको की 15पैकी 15 आले पाहिजेत. जे 15 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 12 माझे कसे सिक्युअर होतील याच्यावरती माझा फोकस असायला पाहिजे. आणि जर हे 12 मला करायचे असतील तर लक्षात ठेवा, जे 15 प्रश्न येतील या 15पैकी 12 प्रश्न हे तुम्हाला 2025 आणि 2026 या 2 वर्षातलेच पाहायला मिळतील. म्हणजे जॅन टू डिसेंबर. ठीक आहे. आणि आता इकडे तुमची एक्झाम ऑक्टोबरमध्ये आहे, म्हणजे अगदी तुम्ही ऑगस्टपर्यंतचं जरी केलं तरी इथे ते तुम्हाला उपयोगी येईल. ठीक आहे. सॉरी. सो 2025 जानेवारी ते डिसेंबरपर्यंत, 2026 जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचं. पण याचा अर्थ असा नाही की मग ऑगस्ट नंतरचं परत त्याच्यात भानगडीतच पडायचं नाही, कारण पुढे मुख्य परीक्षा आहे. आणि एक लक्षात ठेवा, हे जे पण कराल आत्ताची मी मेथड वगैरे सांगेन तुम्हाला ती इतकी प्रॉपरली यूज करा, कारण फक्त पूर्वपरीक्षा पास होणं तुमचा उद्देश नाही आहे. पूर्वपरीक्षा झाल्यानंतर 2 महिन्यांमध्ये लगेच तुमची मुख्य परीक्षा आहे. आणि जे काही शिक्षक लोक आत्ता आयोगासोबत ज्यांची मीटिंग वगैरे झालेली आहे त्यांच्या भेटीतून एक गोष्ट जी स्पष्ट झालेली आहे, जी तुम्हाला सुद्धा माहिती झाली असेल, की आयोग कुठल्याही कंडिशनमध्ये मुख्य परीक्षा पुढे ढकलणार नाही आहे किंवा ढकलण्याच्या विचारात नाही आहे. कारण पुढच्या सगळ्या तारखा ज्या आहेत त्या ऑलमोस्ट बुक आहेत, किंवा बाकीच्या ज्या एक्झाम आयोगाला कंडक्ट करायच्या आहेत त्याच्यासाठी त्या तारखा त्यांना देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर अजूनही तुम्हाला असं वाटत असेल की पूर्वपरीक्षा होईल आणि मग मुख्य परीक्षेला भरपूर वेळ मिळेल किंवा पोस्टपोन होईल, तर सध्या तरी त्या विचारात राहू नका. जर पोस्ट मिळवायची असेल, ऑफलाईन एक्झाममधूनच पोस्ट मिळवायची असेल, तर हा तुमच्यासाठी म्हणजे एवढा मोठा चान्स आहे जो तुम्ही मिस नाही केला पाहिजे. कारण पुढे तुम्हाला माहिती नाही ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल, याच्याबद्दल कोणीच खात्री नाही देऊ शकत. इव्हन आयोग जरी ऑफलाईनच्या बाजूनी असेल तरी सुद्धा आयोगाने खात्री नाही दिलेली की ऑफलाईनच घेऊ म्हणून. ठीक आहे. आता करंट अफेअर्स हे कराल. आता मुद्दा येतो की कुठून करू. ठीक आहे.
तर जर तुमच्याकडे 2025चं इयरबुक असेल, ते कुठलंही असेल, सिम्प्लिफाईड असेल किंवा मे बी तुम्ही परिक्रमामधून आत्तापर्यंत अभ्यासलेलं असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकाशनचं तुमच्याकडे इयरबुक असेल एक, ठीक आहे, आय थिंक अभिनवचं वगैरे पण आहे, तर जे पण तुमच्याकडे इयरबुक असेल, या इयरबुकमधून करंट अफेअर्स करा. जर ऑलरेडी तुमच्याकडे हा सोर्स अवेलेबल असेल आणि जर तुम्ही केलेला असेल तर याच्यातूनच रिवाईज करा. नवीन सोर्स कुठलाही वापरू नका. पहिली गोष्ट. ज्यांच्याकडे इयरबुक नाही आहे किंवा इयरबुक घेणं पॉसिबल नाही आहे किंवा आता घेतलं तरी होईल की नाही हा डाऊट आहे, त्यांच्यासाठी बेस्ट सोर्स ठरू शकतो यूट्यूब. ठीक आहे, यूट्यूबवरती जाऊन तुम्हाला आय थिंक देवा जाधवर सरांनी पण अपलोड केलेले आहेत व्हिडिओज. तुम्हाला जर 6 मईचे लेक्चर पाहायला मिळाले, 6 मईचे लेक्चर जर पाहायला मिळाले तर तुम्हाला 2025चे 2 पार्ट पाहायला मिळतील. ठीक आहे, मग हे लेक्चर जनरली एक लेक्चर जे आहे 6 मईचं जे लेक्चर असेल किंवा जरी पार्ट्समध्ये असेल तरी एक पकडून चाला की 6 ते 9 तासाच्या दरम्यान तुमचे 6 महिन्याचे करंट अफेअर्स जे आहेत ते होऊन जातील. मग एकाच दिवशी 6 ते 9 तास देणं पॉसिबल आहे का? बऱ्याचदा पॉसिबल नाही आहे. तुम्ही 2-3 दिवसांच्या गॅपमध्ये केलं तरी चालेल. पण ज्यावेळेला हे करताय, मग हे 6 मईचं जर तुम्ही केलं तर हा पार्ट, ह्याचे समजा 2025चे 2 पार्ट जे की जॅन टू मे, जूनपर्यंत आणि देन जुलै टू डिसेंबर असे असतील किंवा कसेही अवेलेबल असतील. आपला उद्देश काय आहे की आपल्याला करंट अफेअर्स कंप्लीट करायचं 2025चं. तिथून करा. तुम्हाला ज्या शिक्षकांची लँग्वेज समजते, म्हणजे तुम्ही एखादा व्हिडिओ ओपन केला, तुम्ही त्यांचं लेक्चर पाहिलं आणि तुम्हाला कळलं की मला यांची लँग्वेज समजते, तर तेच फॉलो करा. सॉरी. जरुरी नाही की तुम्ही कोणीतरी सुचवलं म्हणून सोर्सेस सतत चेंज करत राहाल. ठीक आहे, भले जर तुम्ही हे एक तुम्हाला 6 तासाचं किंवा 9 तासाचं 6-7-8 तासाचं जे पण लेक्चर मिळालं ते तुम्ही एकदा केलं, नोट्स काढल्यात, तुम्हाला वाटलं तुम्ही परत 2-3-4 वेळा लेक्चर करा, काही प्रॉब्लेम नाही. पण हे इथून तुम्ही करू शकता. पण जर तुमच्याकडे इयरबुक असेल, गो फॉर इट. हेच परत 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 रिवाईज करा. सोर्सेस बदलू नका. जेवढे जास्त सोर्सेस कराल कन्फ्युजन वाढेल, रिव्हिजन होणार नाही, मार्क्स येणार नाहीत. ठीक आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तिसरा सोर्स सांगते. हा झाला पहिला, हा झाला दुसरा. सगळ्यात इम्पॉर्टंट तिसरा सोर्स सांगते, तो म्हणजे करंट अफेअर्सच्या टेस्ट. कारण याच्यातून तुम्ही जेवढं पण करणार आहात, यूट्यूब व्हिडिओज असतील, इयरबुक असेल किंवा तुमच्याकडे वेगवेगळी मासिकं असतील, तुम्ही ऑलरेडी केलेली असतील किंवा कुठूनही आपला जो चॅनल आहे करंट अफेअर्सचा तिथून तुम्ही केलेला असेल, कुठून जरी तुम्ही केलेलं असेल तरीसुद्धा जोपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला करंट अफेअर्समध्ये मार्क्स येणार नाहीत. कारण करंट अफेअर्सचा आवाका एकतर फार मोठा आहे. दुसरी गोष्ट, आपली खिचडी होऊन जाते. म्हणजे तुम्ही पुरस्कार, आता पुरस्कारावरती 2-3 प्रश्न आहेत, ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही पुरस्कार अभ्यासायला लागतात ना, एक पुरस्कार अभ्यासला एक मिनिट, एक पुरस्कार अभ्यासला, तुम्ही दुसरा पुरस्कार अभ्यासायला लागलात, होतं काय की त्यातलं त्यात कुठला पुरस्कार कोणाला हे कळत नाही. दुसरी गोष्ट, पुरस्कारावरती जर समजा तुम्हाला मल्टीलायनर क्वेश्चन आला जिथे 3-4 लाईन्स दिलेल्या असतील, तर परत आणखी एक मुद्दा होऊ शकतो की त्या 2-3 लाईनमध्ये एक लाईन जर दुसऱ्या पुरस्काराशी संबंधित व्यक्तीच्या बाबतीत दिलेली असेल तर आपल्याला ऐन वेळेला आठवत नाही. मग जेव्हा मी क्वेश्चन्स करेन त्यावेळेला ह्या ज्या काही माझ्या मिस्टेक्स असतात ना, त्या मला कळतात की माझं कुठे चुकू शकतं आणि ते बरोबर येण्यासाठी मी काय करायला पाहिजे. त्याच्यामुळे करंट अफेअर्सचे मॅक्झिमम क्वेश्चन्स, मॅक्झिमम टेस्ट ज्या आहेत त्या सॉल्व्ह करा. ठीक आहे, आता जे लोक 90 डेज चॅलेंजचा पार्ट आहेत, जे आपण ग्रुप सी साठी घेतलेला आहे, त्या लोकांसाठी म्हणजे ही स्ट्रॅटेजी तर फॉलो करायची आहे, पण ह्यांच्यासाठी करंट अफेअर्सच्या ज्या टेस्ट आहेत त्या अशा पद्धतीने डिझाईन केल्या जातील. तुम्हाला जे काही स्टडी टार्गेट दिलेत ते तर आहेत, पण समजा जर मी तुम्हाला 6 महिन्यांचे करंट अफेअर्स सांगितलेले आहेत तर 2025चे पहिले 6 महिने, देन 2025चे दुसरे 6 महिने, 2026चे 6 महिने, याच्यावरती आधारित, म्हणजे तुम्हाला आधी सांगितलं जाईल की 2025ची पहिली 6 माही, याच्यावरती
टेस्ट घेतली जाईल म्हणून, आणि ह्या टेस्ट तुम्हाला तिथे चॅलेंजमध्ये अवेलेबल करून दिल्या जातील. आणि जे काही 15 प्रश्न येतील, मी आत्ता सांगू शकते तुम्हाला मिनिमम 10 क्वेश्चन्स तरी तुम्हाला त्याच्यातून कवर होतील. ठीक आहे, फक्त ते तुम्हाला परत 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 रिवाईज करावं लागेल. आणि याच्यापेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा करंट अफेअर्सच्या बाबतीत, जेव्हा हा अभ्यास करताय तेव्हा स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार ठेवा. आता जेव्हा या शॉर्ट नोट्स काढताय त्यावेळेला मॅक्झिमम माइंड मॅप्सचा वापर करा, कारण करंट अफेअर्स अभ्यासणं कठीण नाही आहे. करंट अफेअर्सचा स्टडी अवघड नाही आहे. करंट अफेअर्सची रिव्हिजन कठीण आहे. कारण करंट अफेअर्स अभ्यासायला काय, मी जर रोजचा अर्धा तास दिला, 1 तास दिला, ठरवलं की ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत, ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या मी रीड करेन, किंवा महत्त्वाचा एखादा व्हिडिओ आलेला आहे तो व्हिडिओ मी पाहून घेईन, किंवा मंथली व्हिडिओज मी पाहीन, हे सगळं तुम्ही करू शकता. प्रॉब्लेम केव्हा आणि कुठे येतो, जेव्हा मला एक्झामच्या आधी हे रिवाईज करायचं असतं तेव्हा हे रिवाईज करणं पॉसिबल होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे शॉर्ट नोट्स स्वतःच्या ठेवा, आणि जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे ट्रिक्सचा वापर करा. म्हणजे काही पुरस्कार आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी, काही नावं आहेत, नोबेल पुरस्कार आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी वगैरे ट्रिक्सचा मॅक्झिमम वापर करा. मग आता जे काही तुमचे मेन क्वेश्चन्स होते की करंट अफेअर्स नेमकं काय काय वाचायचं, टॉपिक मी तुम्हाला सांगितले, कुठून वाचायचं, सोर्स मी तुम्हाला सांगितला. आपलं चॅनल आहे करंट अफेअर्स बाय वॉरियर ऑफिसर म्हणून टेलिग्रामवरती, जिथे डेली बेसिसवरती न्यूजपेपर पण अपलोड केले जातात, महत्त्वाच्या चालू घडामोडी. आणि चालू घडामोडींचं विशेष आहे की चालू घडामोडीमध्ये कुठल्या फॅक्ट विचारल्या जाऊ शकतात त्याच्याशी संबंधित क्वेश्चन्स पण तिथे दिले जातात. राज्यसेवेची जी परीक्षा आहे, डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलनी काय प्रश्न बनू शकतो तेही तिथे दिलेलं असतं. आणि ग्रुप बी सीच्या दृष्टीने जे फॅक्च्युअल क्वेश्चन्स विचारले जातात, कुठला प्रश्न बनू शकतो तेही तिथे दिलेलं आहे. आणि आत्ता झालेल्या एक्झामच्या बाबतीत जर पाहाल तर ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स हे त्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील. फरक इतका आहे की फक्त टाईमलाईन जी आहे, म्हणजे किती दिवसांचं करायचं, काय करायचं, मग एवढं सगळं आम्हाला तिथे जरी अवेलेबल असेल तरी आमच्या ते पाहण्यात येत नाहीत किंवा वाचण्यात येत नाही. मी अगेन सांगते की अभ्यास हा प्रॉब्लेम नाही आहे करंट अफेअर्सचा, करंट अफेअर्सची रिव्हिजन प्रॉपरली होत नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. कारण करंट अफेअर्स अनलिमिटेड आहे. ठीक आहे, आणि मग रिव्हिजन करताना कळत नाही की नेमकं कुठली रिव्हिजन करू, कुठलं सोडून देऊ. म्हणून जर तुम्ही जेव्हा करताय, जे मी तुम्हाला 6 महिन्याचं सांगितलं की लेक्चर करा, किंवा जे मी तुम्हाला सांगितलं की इयरबुकमधून तुम्ही करताय, हे करताना जर तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स प्रिपेअर करून ठेवल्या किंवा माइंड मॅप्स तयार करून ठेवले, तर शेवटच्या काही दिवसांमध्ये तुम्ही क्विकली फक्त जस्ट ओव्हरलुक केलं तरी त्या सगळ्या गोष्टी तुमच्या अशा डोक्यामध्ये छापल्या जातात. ठीक आहे, सो करंट अफेअर्सशी रिलेटेड जेवढे मुद्दे मला तुम्हाला सांगायचे होते तेवढे मी एक्सप्लेन केलेले आहेत. मला आशा आहे की हे लेक्चर तुमच्यासाठी युजफुल ठरलं असेल. जर तुम्हाला आत्ता जे मी सांगितलं हे समजलं असेल आणि या लेक्चरची गरज होती, हेल्पफुल आहे असं जर वाटलं असेल, तर करंट अफेअर्स CA इतकं लिहायला विसरू नका कमेंटमध्ये, म्हणजे मला समजेल की तुम्हाला हे समजलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे तुमचे डाऊट्स आहेत ते कमेंट करून सांगा, त्याच्यावरचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन. थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे कालचा आणि परवाचा 2 दिवस जे आहे ते व्हिडिओ लेक्चर तुम्हाला मिळालेलं नाही आहे, बट आजपासून कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन. बाकी 20 मिनिट्स चॅलेंज जे आहे, म्हणजे तुम्ही पूर्वपरीक्षेची तयारी करत असतानाच मुख्य परीक्षेच्या पेपर 1ची तयारी व्हावी याच्यासाठी इंग्लिश वोकॅबलरीचे जे सेशन्स आहेत ते वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवरती मी घेत आहे. डेली बेसिसवरती सकाळी लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. सो जर तुम्ही ते पाहिलेलं नसेल तर ते लेक्चर्स पाहून घ्या. वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल सरळ सर्च जरी केलं तरी मिळून जाईल तुम्हाला, किंवा एंड स्क्रीनला मी त्यातला एखादा लेक्चरची लिंक देते, तिथून जाऊन. पण डेली बेसिसवरती हे लेक्चर करा, कारण आज थोडी थोडी केलेली तयारी तुम्हाला पुढे फार जास्त उपयुक्त ठरणार आहे. ठीक आहे, लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.